गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीनं शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय। शिंदे गटाचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत हा सगळा पक्षप्रवेश झालाय। तर श्रीकांत पांगरकर यानं प्रवेश केलाय आणि यावरूनच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील टीका केली आहे। गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीनं शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय। शिंदे गटाचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत श्रीकांत पांगरकर यांनी पक्षप्रवेश केलाय आणि यावरूनच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील सडकून टीका केली आहे। श्रीकांत पांगरकर आणि शिवसेनेचा संबंध असल्याचं यावेळेस आंबेडकर यांनी म्हटलं आहे। आपण बघूयात। 2001 ते 2010 जालन्यातून शिवसेनेचा नगरसेवक राहिलेत। काही वर्ष छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागात त्यांनी मुक्काम केलाय। तर 2011 मध्ये तिकीट नाकारल्यानं शिवसेना त्यांनी सोडली होती। हिंदू जनजागृती समितीची पदाधिकारी म्हणून देखील त्यांनी कामं पाहिली आहेत। 2001 ते 2010 जालन्यातून शिवसेनेचा नगरसेवक राहिलेत। तर हिंदू जनजागृती समितीची पदाधिकारी म्हणून काम नगरसेवक असताना त्यांनी रेशनचं दुकान देखील चालवलं होतं। हॉटेल क्षेत्रातही स्थिरावण्याचा त्याचा प्रयत्न होता। तर गौरी लंकेश प्रकरणातील आरोपीचा शिंदे गटात पक्षप्रवेश बघायला मिळतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत लक्ष्मण सोळुंके आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। लक्ष्मण, आपण बघतोय शिंदे गटामध्ये एका आरोपीनंच पक्षप्रवेश केलाय, त्यामुळे आता आंबेडकर देखील सडकून टीका करतायत। निश्चितपणे बघू शकतो आपण की वर्षा की जो श्रीकांत पांगरकर आहे हा 2018 मध्ये सर्वात प्रथम समोर आलेला होता। कारण की श्रीकांत पांगरकर यांना आपण बघू शकतो की दाभोळकर हत्याकांडानंतर नालासोपारा या ठिकाणी जे स्फोटकं होती ही स्फोटकं पुरवल्या प्रकरणी या स्फोटक जी पोलिसांनी एटीएसने पकडली होती त्या प्रकरणात श्रीकांत पांगरकर यांनी रसद पुरवल्याची माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर एटीएसचे आपण बघू शकतो की महिनाभर जालन्यामध्ये छापे सुरू होते। या छाप्या दरम्यान एटीएसने जालन्यातल्या अनेक भागामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी त्यांनी कसून चौकशी केली होती। या चौकशी दरम्यान श्रीकांत पांगरकर यांनी जे राणा ठाकूर राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे राणा ठाकूर यांच्या फार्म हाऊसवर जे रेवगाव शिवारात फार्म हाऊस आहे या ठिकाणी 4 तरुणांना बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी रिव्हॉल्वर आणि पिस्टल चालवण्याचं सुद्धा प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर दाभोळकर हत्याकांडाबरोबर गौरी लंकेश हत्याकांडातही यांचा सहभाग असल्याचा आरोप यांच्यावर करण्यात आलेला होता आणि 7 वर्षापूर्वी ही 2018ला हे प्रकरण समोर आलेलं होतं आणि त्या प्रकरण समोर याच्या 1.5 वर्ष अगोदर त्यांनी हे संपूर्ण जे प्रशिक्षण आहे ते जालन्यात दिल्याची माहिती समोर आलेली होती। त्यामुळे जालन्यात संपूर्ण खळबळ उडाली होती। त्याचबरोबर श्रीकांत पांगरकर यांच्यासह छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले होतं। श्रीकांत पांगरकर हा जालन्यातला कट्टर हिंदुत्ववादी नगरसेवक म्हणून त्याकडे पाहिलं जात होतं। तो शिवसेनेचा नगरसेवक सुद्धा राहिलेला होता। मात्र आता 7 वर्षानंतर त्याला न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्याच्या नंतर त्यांनी काल अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि विशेष म्हणजे अर्जुन खोतकर ज्या विधानसभा मतदारसंघातून लढणार आहे त्याच मतदारसंघाचा विधानसभा प्रमुख म्हणून त्याच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे आपण बघू शकतो की जे दाभोळकर हत्याकांड असेल गौरी लंकेश हत्याकांड असेल आणि जे स्फोटक प्रकरण असेल या प्रकरणातला जो आरोपी आहे त्याला शिंदे गटात घेतल्यामुळे निश्चितपणे आता संपूर्ण महाराष्ट्रातून टीकाची झोड उठायला सुरुवात झालेली आहे। कारण की श्रीकांत पांगरकर हा गेल्या 7 वर्षापासून हा न्यायालयीन कस्टडीमध्ये अनेक वर्ष न्यायालयीन कस्टडीमध्ये होता आणि त्याची कसोल चौकशी सुद्धा करण्यात आली होती। त्या दरम्यान आपण बघू शकतो की 2018 मध्ये जालन्याच्या रेवगाव शिवारापासून तर जालना शहरातल्या अनेक झेरॉक्स दुकानाची सुद्धा या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली होती आणि मोठे पुरावे सापडल्याच्या नंतर श्रीकांत पांगरकर याला ताब्यात घेण्यात आलं होतं। त्याच्यासोबत संभाजीनगरमधून सुद्धा 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता श्रीकांत पांगरकर याची निर्दोष मुक्तता झाल्याच्या नंतर आता आपण बघू शकतो की न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केल्याच्या नंतर आता निश्चितच त्यामुळे आता पुढे शिवसेनेकडून काय सांगितलं जात आहे ते बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर प्रकाश आंबेडकर यांनी काय ट्विट करत आरोप केलाय तो देखील आपण बघूयात।
गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल. नुकत्याच पार पडलेल्या जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत काँग्रेसनं आसिफा बानो कठुआ बलात्कार प्रकरणातील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या समर्थकाला उमेदवारी दिली होती. दोघांमध्ये काही फरक दिसतोय का, असा सवाल आंबेडकर उपस्थित करतात. भाजप आणि महायुती बरोबरच काँग्रेस आणि MVA अर्थातच दोन्हीही एक असल्याचा या ठिकाणी प्रकाश आंबेडकर कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पर्याय निवडण्याची वेळ आली आहे असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे.